आज आम्ही मराठी भाषिक नगरसेवकाने माजी नगरसेवकाने जो नवीन कायदा केंद्र सरकारनं आणलेला आहे की मतदार यादी पुनर्रचना, त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की फक्त कन्नड भाषेमध्येच त्यांनी जे फॉर्म भरले त्यामुळे मराठी भाषिकांची फार मोठी अडचण होणार आहे. काय भरलं किंवा नाव काय, माझं नाव काय, इतर वडिलांचं नाव काय, हे काही संबंध नाही. त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की मराठी भाषेत फॉर्म द्यावेत आणि त्यासंबंधी कमिशनरने आता 2 दिवसाची मुदत मागितलेली आहे. त्याप्रमाणे काय होतं ते बघूया. कारण असाच प्रकार 2004 साली झाला होता आणि 2004 साली ते कोयपूर नगर या भागात जवळजवळ 12,000 मतदार असे बोगस होते आणि त्यावेळी मात्र केंद्रीय इलेक्शन कमिशनरनं समितीला पत्र दिलं होतं की 12,000 वोटर्स आम्ही कमी केलेले आहेत. तेव्हा अशाच प्रकारचं होऊन आणि 2004 साली यासाठी समितीचे उमेदवार पडले गेले. तर अशीच परिस्थिती परत पुढं निर्माण करावी किंवा कॉर्पोरेशनमध्ये असू दे, ग्रामपंचायत असू दे, ही कर्नाटक सरकारची नीती आहे. कारण आमची केस कोर्टात असल्यामुळे आपला हक्क सांगण्यासाठी ही भूमिका ते बजावत आहेत. त्यासाठी आम्ही तीव्र शब्दात कर्नाटक सरकारचा निषेध करतो आणि ताबडतोब थांबवून त्यांनी मराठीत फॉर्म द्यावा आणि मतदार यादीची दुरुस्ती करावी. जाणून बुजून बेळगाव नॉर्थ आणि बेळगाव साऊथ मतदार यादीतून गाळण्याचा कुटुंबडाव हा SIR खाली कर्नाटक शासनानं मांडला आहे. वास्तविक पाहता की त्या SIRचं प्रोसेस बघितलं तर 2002 साली तुमचं नाव मतदार यादीमध्ये पाहिजे असं त्यात नमूद केलेलं आहे. परंतु 2002 साली वार्डांचा नंबर वेगळा होता आणि आजची परिस्थिती बघितलं तर वार्डांचा नंबर वेगळा आहे. आणि असा हा वार्डांचा नंबर वेगळा झाल्यामुळं जिथं जिथं मराठी भाषिकांची संख्या जास्ती आहे, मराठी भाषिकांचे मतदार जास्ती आहेत, ते त्या वार्डातून 2002च्या मतदार यादीतून मराठी नावं जाणून बुजून गाळली जात आहे. त्याची दक्षता आज आपण इथं मराठी भाषिकांनी घेणं अत्यंत जरुरीचे आहे. जेणेकरून नुसतं मराठी भाषिकांना टार्गेट करून त्यांचा टक्केवारी कमी करणं, त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणं हे कर्नाटक सरकार करत आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही कमिशनर ऑफिससमोर कमिशनरना निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आमची दुसरी मागणी जी आहे की जे परिपत्रक, जे फॉर्म्स SIRच्या माध्यमातून इथं वाटले आहेत ते मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे. हा संविधानाने दिलेला लिंग्विस्टिक अधिकाराखाली आमचा हा संविधानिक अधिकार आहे आणि जोपर्यंत ते मराठीमध्ये उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्या मराठी मतदाराला त्या फॉर्म्समध्ये, त्या अर्जामध्ये काय लिहिलं आहे काय नाही ते समजणार नाही. त्यासाठी आम्ही कमिशनरना आज जे इलेक्टोरल ऑफिसर्स आहेत नॉर्थ आणि साऊथ त्यांना दोघांनाही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही हे अर्ज मराठीमध्ये उपलब्ध करून घ्या. त्याचबरोबर हे जे आधार लिंक आहे, जे मतदार ओळखपत्र आहे, तो नंबर आणि आधार नंबर हे जर दोन्ही लिंक केले तर मला वाटतंय कुठलाच हा डुप्लिकेट वोटिंग होणार नाही. आज वास्तविक पाहिलं बेळगावमध्ये नुसतं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाडवण्यासाठी जवळजवळ 15,000 ते 18,000 वोट ह्या प्रत्येक मतदारसंघामध्ये डुप्लिकेट आहेत. आणि जर ते आधारशी लिंक झाले तर मला वाटते की इथली टक्केवारी जी आहे ती प्रामाणिकपणे इथले उमेदवार, जे इथला मतदार आहे तो आपला लोकप्रतिनिधी निवडून देतील. त्यासाठी ताबडतोब वास्तविकता इथं म्हणजे नागरिकांच्या हक्काची पायमल्ली होत आहे. त्यासाठी मतदार ओळखपत्र हे आधार लिंकसाठी तात्पुरतं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून काढणं बेळगाव नॉर्थ, बेळगाव साऊथ आणि बेळगाव ग्रामीण ह्या मतदारसंघामध्ये ताबडतोब अंमलात आणावा अशी दुसरी मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर जोपर्यंत मराठी फॉर्म उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत ही SIRची प्रक्रिया ह्या तिन्ही मतदारसंघातून थांबवावी. जेणेकरून आता आम्ही जे अर्ज दिलेला आहे तो नुसतं नॉर्थ आणि साऊथ अधिकारी दिला आहे, जोपर्यंत मराठी अर्ज अपलोड होईल तोपर्यंत ती प्रक्रिया थांबवावी अशी तिसरी विनंती केलेली आहे. आयुक्तांनी आता मला सांगितलेच की येत्या 3 दिवसांमध्ये त्यांनी काय ते निर्णय घेतो सांगितले. यदा कदाचित ह्या 3 दिवसांमध्ये जर मराठी भाषिकांचे अर्ज जर उपलब्ध झाले नाहीत तर मराठी भाषिकांना तीव्र आंदोलन करावं लागेल. त्याचबरोबर 2002ची जी मतदार यादी आहे ती चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून द्यावी अशी, आणि जे कोण मतदार आहेत मराठी भाषिक त्यांनी 2002ची यादी ते पण पडताळणी करावी असं मी त्यांना विनंती करतो.